नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जी जाहिरात पाहतोय ती लातूर अंगणवाडी इथं ही जाहिरात निघालेली असून, या संदर्भामध्ये आपलं किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण होणे असणं गरजेचं आहे आणि नोकरीचं ठिकाण हे सुद्धा लातूरमध्ये असेल. या संदर्भामधली जाहिरात अगदी 2 मिनिटामध्ये आपण पाहणार आहोत. मूळ जाहिरात सुद्धा आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अंगणवाडी सेविका याची 4 पदं असून अंगणवाडी मदतनीस याची 10 अशी एकूण 14 जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे. या संदर्भामध्ये आपलं जे क्वालिफिकेशन आहे, ते किमान 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि याकरता आपला जो अनुभव आहे, तो एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प योजनेचा अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस म्हणून काम केल्याचा अनुभव असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे. खाजगी मान्यताप्राप्त अथवा खाजगी अनुदानित संस्थेत सेवा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाहीये आणि अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस म्हणून काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव असल्यास आपल्याला 30 जानेवारी 2025 चे परिशिष्टानुसार अतिरिक्त गुण देण्यात येईल असंही सांगितले. या संदर्भामध्ये वयोमर्यादा ही 18 वर्ष पूर्ण व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे, तर विधवा उमेदवारांकरता ही वयोमर्यादा 40 वर्ष केलेली आहे. अर्जासोबत आपल्याला जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला किंवा इयत्ता 10वी ची सनद जोडणे अनिवार्य राहील. या संदर्भातलं आपलं जे वेतन असणार आहे ते ₹7,500 प्रति महिना असेल आणि या संदर्भामधली वास्तव्याची अट जी आहे, ज्या नगर परिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रात मदतनीस पद रिक्त आहे, त्या नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलंय. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून अर्ज करण्याचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय लातूर ग्रामीण, तालुका लातूर, जिल्हा लातूर आहे. या संदर्भामधली अधिकृत जाहिरात ही ऑफिशियल लातूरच्या म्हणजेच आपल्याला उपलब्ध आहे. या संदर्भामध्ये 17/7/2026 रोजी आपल्याला ही शेवटची तारीख आहे आणि या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती आपल्या स्क्रीनवरती आपण पाहताय. ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो ही जी जाहिरात आहे एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजना सेवा योजना प्रकल्प लातूर यांच्याद्वारे ही जाहिरात असून या जाहिरातीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत. यामध्ये ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या राहिलेल्या गोष्टी आपण याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. काही अटी शर्ती सुद्धा इथं दिलेल्या आहेत आणि यासोबतच आपल्याला ज्या 17/7/2026 नंतर कोणताही अर्ज कोणत्याही माध्यमाद्वारे स्वीकारला जाणार नाहीये, असंही त्यांनी इथं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.